बिग बॉस मराठी 6च्या घरात काल राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठं वाजलं. अनुश्रीने राकेश बापट यांच्यावर आरोप केलेत की त्यांनी तिची परवानगी नसताना तिच्या हाताला ओढून तिला झोपेतून उठवले आणि ह्याच मुद्द्यावर रुचिता आणि अनुश्रीने घरात आरडाओरडा केला. परंतु आता अनेक प्रेक्षक हे राकेश बापट यांच्या साईडने बोलत आहेत. राकेश बापट यांच्यावर चुकीचे आरोप केले गेलेत असे अनेकांचे म्हणणे आहे. बिग बॉस मराठी सीझन 3 मधील सोनाली पाटील हिनेही राकेश बापट यांची बाजू घेत अनुश्रीला खडे बोल सुनावले आहे. अनुश्रीला झोपेतनं राकेशने उठवलं आणि तिला ते काहीतरी विचित्र वाटलं की असं कसं मला हात लावू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतं. हा मुद्दा तिने तेव्हा उठवला नाही जेव्हा त्यांनी राकेशने खरोखर तिला उठवलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांना तो मुद्दा करायचा, त्याची वेपन करायचे, तेव्हा तो मुद्दा मस्तपैकी चौकामध्ये बसल्यानंतर सगळ्या ज्या 150 शहाण्या पोरी आहेत त्याच्यामधनं तो विषय निघतो. राकेशने मला हात नाही लावायला पाहिजे ना, तो मला हात कसा लावू शकतो? जर तुम्ही एवढे काचके गुडिया आहात ना तर तुम्ही घरामध्ये बसा. हा असा प्लॅटफॉर्म आहे का की जिकडे 1000पेक्षा जास्त कॅमेरे तुमच्या चेहऱ्यावरती असतात आणि कोणाला असं अननेसेसरी टच करण्यासाठीची ती जागा आहे? रितेश दादांना मला एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे इथे या व्हिडिओच्या माध्यमातून, जे माझ्या बाबतीत झालं ते प्लीज राकेशच्या बाबतीत व्हायला नको. कारण कसं आहे, बिग बॉसचा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि इथं सगळे नाव कमवण्यासाठी येतात, घालवण्यासाठी नाही. आणि जरी तसं झालं तरी सुद्धा त्याच्याही पेक्षा जास्त मोठी गोष्ट असते, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, चारित्र्य, शील जे जपावं लागतं आणि ते जपत आलेले असतात. आणि आठवडा दुसरा तिसराच आहे, जास्त नाही आहे. सो तिथल्या 150 शहाण्या मुलींना जरा शहाणं केलं तुमच्या शब्दांमध्ये भाऊच्या धक्क्याला तर बरं होईल.